नमस्कार. सरकारी कर्मचारी सस्पेंड झाला, डिपार्टमेंटल इन्क्वायरी बसली, हो. अशा बातम्या आपण नेहमीच ऐकतो. पण या बातम्यांच्या मागे नक्की काय दडलंय? बरोबर. म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याला कामावरून तात्पुरतं दूर करण्यापासून ते त्याला शिक्षा देण्यापर्यंतचा हा संपूर्ण प्रवास कसा असतो? आज आपण महाराष्ट्र नागरी सेवा नियमांमधल्या याच प्रक्रियेचे नियम आणि खाचखळगे समजून घेणार आहोत. अगदी बरोबर. कारण वरवर पाहता ही एक प्रशासकीय कारवाई वाटते, पण खरं तर हा शिस्त आणि नैसर्गिक न्याय यांच्यातला एक नाजूक समतोल साधण्याचा प्रयत्न आहे. अच्छा. या नियमांचा उद्देश केवळ शिक्षा करणे नाही, तर प्रशासकीय कामात पारदर्शकता आणि शिस्त आणणे आणि त्याचवेळी ज्याच्यावर आरोप आहेत त्याला स्वतःची बाजू मांडण्याची पूर्ण संधी देणे हा आहे. ठीक आहे. मग या प्रक्रियेची पहिली पायरी म्हणजे निलंबन, म्हणजे सस्पेन्शन. हो, आपण नेहमी ऐकतो की कर्मचारी निलंबित. पण निलंबन म्हणजे नोकरी गेली का? की ही एक प्रकारची शिक्षा आहे? नाही, आणि इथेच सगळ्यात मोठा गैरसमज आहे. आपल्याकडील स्रोतानुसार निलंबन ही अजिबात शिक्षा नाही. शिक्षा नाहीये. नाही, ही एक तात्पुरती व्यवस्था आहे. जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्याविरुद्ध गंभीर आरोप असतात, ज्यांची चौकशी होणं गरजेचं असतं, तेव्हा त्याला पदाच्या अधिकारांपासून आणि कर्तव्यांपासून तात्पुरतं दूर ठेवलं जातं. तात्पुरतं दूर ठेवलं जातं. याचं कारण काय? म्हणजे त्याला पुरावे नष्ट करण्यापासून किंवा साक्षीदारांवर दबाव आणण्यापासून रोखण्यासाठी? अगदी बरोबर. हाच त्यामागचा मुख्य हेतू आहे. आणि हे निलंबन कोण करतं? नियुक्ती प्राधिकारी किंवा त्यांचे वरिष्ठ अधिकारी निलंबनाचा आदेश देऊ शकतात. याची काही ठरलेली कारणं आहेत. पहिलं, जेव्हा कर्मचाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करायची असते. हां. दुसरं, जेव्हा त्याच्याविरुद्ध एखादा फौजदारी गुन्हा दाखल होतो. आणि तिसरं कारण खूपच विशिष्ट आहे बरं का. ते कोणतं? जर एखाद्या कर्मचाऱ्याला कोणत्याही कारणामुळे 48 तासांपेक्षा जास्त काळ पोलीस कोठडीत ठेवलं गेलं, अरे बापरे. तर तो आपोआप निलंबित समजला जातो. याला डीम्ड सस्पेन्शन म्हणतात. एक मिनिट. म्हणजे गुन्हा सिद्ध होणं तर दूरच, पण केवळ पोलीस कोठडीत 48 तास राहिल्यामुळे एखादा कर्मचारी आपोआप निलंबित होतो? हो, म्हणजे इथे प्रशासनाला वेगळा निर्णय घेण्याचा अधिकारच नाही. बरोबर. कायदाच तशी तरतूद करतो, कारण 48 तासांपेक्षा जास्त कोठडीत असलेली व्यक्ती आपल्या पदाची कर्तव्य पार पाडू शकत नाही, हा त्यामागचा तर्क आहे. आणि पगार? त्याचं काय होतं? अर्थात या काळात त्याला पूर्ण पगार मिळत नाही. त्याला निर्वाह भत्ता दिला जातो, जो त्याच्या मूळ पगाराचा काही भाग असतो. अच्छा. आणि त्याला परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येत नाही. म्हणजे निलंबन ही फक्त एक तात्पुरती सोय झाली, पण खरा खटला तर दोषारोपपत्राने सुरू होत असणार. अगदी. हे नावच खूप वजनदार वाटतं. नक्की काय असतं या कागदपत्रात? तुम्ही बरोबर शब्द वापरला, खटला. कारण दोषारोपपत्र किंवा चार्जशीट हेच या संपूर्ण प्रक्रियेचं हृदय आहे. ही एक अत्यंत काळजीपूर्वक तयार करायची कायदेशीर प्रक्रिया आहे. आणि नियमांनुसार निलंबित कर्मचाऱ्याला 90 दिवसांच्या आत दोषारोपपत्र बजावणं बंधनकारक आहे. आणि जर नाही दिलं 90 दिवसांतर मग काय होतं? तर त्या कर्मचाऱ्याचं निलंबन रद्द करून त्याला पुन्हा कामावर घ्यावं लागतं. अच्छा. अर्थात याचा अर्थ चौकशी थांबते असं नाही, पण त्याला निलंबित ठेवता येत नाही. त्यामुळे प्रशासनावर वेळेचं बंधन असतं. चला, मग या दोषारोपपत्राची चिरफाड करूया. यात नक्की काय असतं? फक्त आरोपांची एक यादी? नाही, त्यापेक्षा हे खूपच सविस्तर असतं. याला सामान्यतः 4 जोडपत्र असतात. 4? हो. जोडपत्र 1 मध्ये आरोपांचा सारांश असतो. जोडपत्र 2 मध्ये प्रत्येक आरोपाचं तपशीलवार विश्लेषण असतं. तपशीलवार म्हणजे? म्हणजे कर्मचाऱ्याने नक्की कोणता नियम मोडला, कधी आणि कसं गैरवर्तन केलं हे स्पष्टपणे लिहिलेलं असतं. ठीक आहे, म्हणजे पहिला आरोप आणि मग त्याचं स्पष्टीकरण. पुढे जोडपत्र 3 सगळ्यात महत्वाचं. त्यात प्रशासन आपल्या आरोपांच्या समर्थनार्थ कोणते कागदपत्री पुरावे सादर करणार आहे, त्या सगळ्या कागदपत्रांची यादी असते. आणि चौथा? आणि जोडपत्र 4 मध्ये सरकारतर्फे कोण कोण साक्षीदार तपासले जाणार आहेत त्यांची नावं आणि यादी असते. वाह. म्हणजे ही प्रक्रिया कर्मचाऱ्याला सरप्राईज देण्यापासून प्रशासनाला रोखते. बरोबर. आम्ही ऐनवेळी नवीन पुरावा आणू असं करता येत नाही. सगळा डाव सुरुवातीलाच मांडावा लागतो. हो. यामुळे संपूर्ण प्रक्रियेत एक प्रकारचा समतोल साधला जातो, नाही का? अगदी अचूक मुद्दा. यालाच नैसर्गिक न्यायाचं तत्त्व म्हणतात. नैसर्गिक न्याय. हो. कर्मचाऱ्याला अंधारात ठेवून त्याच्यावर कारवाई करता येत नाही. त्याला कळायला हवं की माझ्यावर आरोप काय आहेत, पुरावे काय आहेत आणि माझ्या विरुद्ध कोण साक्ष देणार आहे, जेणेकरून तो आपला बचाव प्रभावीपणे करू शकेल. यात लपवाछपवीला अजिबात वाव नाही.
ठीक आहे. म्हणजे आता कर्मचाऱ्याच्या हातात ते दोषारोप पत्र नावाचं अधिकृत कागदपत्र आहे. हां, इथून पुढे त्याचा खरा संघर्ष सुरू होतो. आता त्याच्यासमोर बचावासाठी कोणते मार्ग उरतात? दोषारोपपत्र मिळाल्यानंतर कर्मचाऱ्याला त्यावर आपलं लेखी म्हणणं किंवा बचाव सादर करण्यासाठी वेळ दिला जातो. लिखी म्हणणं. हो, याला रिटन स्टेटमेंट ऑफ डिफेन्स म्हणतात. तो आरोप मान्य करू शकतो, पूर्णपणे नाकारू शकतो किंवा प्रत्येक आरोपावर आपलं स्पष्टीकरण देऊ शकतो. आणि त्याने जर आरोप नाकारले तर मग थेट चौकशी सुरू होते. हो, जर कर्मचाऱ्याने आरोप नाकारले किंवा त्याचं स्पष्टीकरण समाधानकारक वाटलं नाही तर शिस्तभंग विषयक प्राधिकारी एक चौकशी अधिकारी नेमतात. अच्छा. त्याचबरोबर प्रशासनाची बाजू मांडण्यासाठी एका सादरकर्ता अधिकाऱ्याची सुद्धा नेमणूक होते. म्हणजे आपण या प्रक्रियेची तुलना एखाद्या कोर्ट केसशी करू शकतो का? नक्कीच करू शकतो. सादरकर्ता अधिकारी म्हणजे एक प्रकारे सरकारी वकील. जो सरकारची बाजू मांडतो. हो, जो सरकारची बाजू आणि पुरावे सादर करतो. चौकशी अधिकारी हा न्यायाधीशाच्या भूमिकेत असतो, जो दोन्ही बाजू ऐकून घेतो. साक्षीदारांची उलट तपासणी तपासतो आणि पुराव्यांच्या आधारावर आपला अहवाल देतो. आणि कर्मचारी स्वतः किंवा वकिलामार्फत आपला बचाव करतो. म्हणूनच याला अर्धन्यायिक प्रक्रिया म्हणतात. अगदी क्वाझी ज्युडिशियल प्रक्रिया. आपल्या स्रोतांमध्ये एक रंजक मुद्दा आहे की ज्या अधिकाऱ्याने प्राथमिक चौकशी केली आहे, प्रिलिमिनरी इन्क्वायरी, हो, त्याला मुख्य विभागीय चौकशीचा चौकशी अधिकारी म्हणून नेमता येत नाही. असं का? एकाच अधिकाऱ्याने केलं तर काम जास्त लवकर होणार नाही का? वर्करने तसं वाटू शकतं, पण या नियमामागं निष्पक्षपातीपणाचं एक मोठं तत्व आहे. निष्पक्षपातीपणा. हो, प्राथमिक चौकशीचा उद्देश फक्त आरोपांमध्ये तथ्य आहे की नाही हे वरवर तपासणं असतं. यात तो अधिकारी एक प्राथमिक मत बनवतो. अच्छा. आता जर त्याच अधिकाऱ्याला मुख्य चौकशी अधिकारी नेमलं तर त्याच्या मनात आधीच एक पूर्वग्रह असू शकतो. तो कदाचित त्याच दिशेने चौकशी करेल. बरोबर. हे टाळण्यासाठी आणि चौकशी निष्पक्षपातीपणे व्हावी यासाठी दोन्ही अधिकारी वेगवेगळे असावे लागतात. बरोबर. आता मला एक विचारायचंय, या चौकशीला काही वेळेचं बंधन असतं का? असतं. कारण आपण ऐकतो की ह्या केसेस वर्षानुवर्ष चालतात आणि कर्मचारी निलंबितच राहतात. कायद्यानुसार तर बंधन आहे. नियमाप्रमाणे 6 महिन्यात चौकशी पूर्ण व्हायला हवी. 6 महिने. हो, आणि जर कर्मचारी निलंबित असेल तर ही प्रक्रिया 3 महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश आहेत. पण मग प्रत्यक्षात असं का होत नाही? या नियमाला काही अपवाद आहेत का की त्याची अंमलबजावणीच होत नाही? हां, एकदम व्यावहारिक प्रश्न आहे. अनेकदा प्रकरणाची गुंतागुंत, भरपूर कागदपत्र, अनेक साक्षीदारांची उपलब्धता, मग त्यांची उलट तपासणी, या सगळ्याला वेळ लागतो. बरोबर. कधीकधी कर्मचारी किंवा प्रशासनही काही कारणास्तव वेळ काढूपणा करतात. त्यामुळे कायद्यात मुदत असली तरी व्यवहारात या चौकशा लांबतात, हे खरं आहे. पण त्यासाठी परवानगी घ्यावी लागत असणार. हो, प्रत्येक वेळी मुदतवाढ घेताना सबळ कारणं द्यावी लागतात. समजा त्यात कर्मचारी दोषी आढळला तर पुढे काय? त्याला कोणत्या प्रकारची शिक्षा होऊ शकते? चौकशी अहवालानंतर शिस्तभंग विषयक प्राधिकारी अंतिम निर्णय घेतात. नियमानुसार शिक्षांचे 2 मुख्य प्रकार आहेत. 2 प्रकार? हो, किरकोळ शिक्षा म्हणजे मायनर पेनाल्टीज आणि मोठी शिक्षा म्हणजे मेजर पेनाल्टीज. पण या किरकोळ आणि मोठ्या शिक्षांमध्ये निर्णय कसा घेतला जातो? म्हणजे कोणत्या गुन्ह्यासाठी कोणती शिक्षा याचं काही ठरलेलं सूत्र आहे का? खूप चांगला प्रश्न आहे. की हे पूर्णपणे त्या अधिकाऱ्याच्या विवेकावर अवलंबून असतं? नाही, यामागे प्रपोर्शनॅलिटी म्हणजे प्रमाणबद्धतेचं तत्व काम करतं. प्रमाणबद्धता म्हणजे गुन्ह्याच्या किंवा गैरवर्तनाच्या तीव्रतेनुसारच शिक्षा असायला हवी. किरकोळ चुकीसाठी मोठी शिक्षा देता येत नाही. अच्छा. समजा किरकोळ शिक्षा म्हणजे काय? किरकोळ शिक्षांमध्ये ताकीद देणे, काही काळासाठी वेतनवाढ किंवा पदोन्नती रोखणे, किंवा कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे शासनाचं काही आर्थिक नुकसान झालं असेल तर त्याच्या पगारातून त्याची भरपाई करणे, अशा शिक्षा येतात. आणि मोठ्या शिक्षा नावावरूनच त्या गंभीर वाटतात. हो, त्या खूप गंभीर असतात. यामध्ये पदावनत करणे म्हणजे कर्मचाऱ्याला खालच्या पदावर किंवा कमी पगारावर आणणे. ओके. सक्तीची सेवानिवृत्ती देणे, सेवेतून काढून टाकणे ज्याला रिमूव्हल म्हणतात, किंवा सेवेतून बळतर्फ करणे ज्याला डिसमिसल म्हणतात. असं. अशा शिक्षांचा समावेश आहे. थांबा, काढून टाकणे आणि बडतर्फ करणे हे दोन्ही शब्द ऐकायला जवळपास सारखेच वाटतात, पण त्यात खूप फरक आहे. यात नेमका काय फरक आहे? हा एक अत्यंत महत्वाचा आणि सूक्ष्म फरक आहे ज्याचे परिणाम खूप दूरगामी असतात. अच्छा. काढून टाकणे म्हणजे त्या कर्मचाऱ्याला सध्याच्या नोकरीतून काढून टाकलं जातं. पण आणि बडतर्फ करणे
बडतर्फ म्हणजे डिसमिसल. ही एक प्रकारे शासकीय सेवेतील देहांताची शिक्षा आहे. बापरे. हो, यामुळे त्या व्यक्तीचं सरकारी नोकरीतलं करिअर कायमचं संपतं. बडतर्फ झालेली व्यक्ती भविष्यात कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय नोकरीसाठी अर्ज करण्यास कायमस्वरूपी अपात्र ठरते. म्हणजे हा फरक खूपच मोठा आहे. म्हणूनच ही शिक्षा फक्त अत्यंत गंभीर आणि सिद्ध झालेल्या आरोपांसाठीच दिली जाते. पण समजा एखाद्या कर्मचाऱ्याला वाटलं की आपल्यावर अन्याय झाला आहे, दिलेली शिक्षा खूप कठोर आहे, तर त्याच्यासाठी पुढे काही दरवाजे उघडे असतात का? की हा निर्णय अंतिम असतो? नाही, नैसर्गिक न्यायानुसार त्याला अपील करण्याची संधी मिळते. अपील करू शकतो. हो, शिक्षेचा आदेश मिळाल्यापासून 45 दिवसांच्या आत तो आपल्या नियुक्ती प्राधिकाऱ्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्याकडे अपील करू शकतो. अपीलीय अधिकारी संपूर्ण प्रकरणाची पुन्हा तपासणी करून दिलेली शिक्षा कायम ठेवू शकतो, कमी करू शकतो किंवा पूर्णपणे रद्दही करू शकतो. आणि तिथेही न्याय मिळाला नाही तर? त्यानंतर ही पुनर्रीक्षण म्हणजे रिव्ह्यू करण्याचा एक पर्याय असतो आणि सरतेशेवटी प्रशासकीय न्यायाधिकरण आणि न्यायालयाचे दरवाजे तो उघडे असतातच. अच्छा. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर त्याला दाद मागण्याची संधी कायद्याने दिली आहे. तर आज आपण सरकारी कर्मचाऱ्यावरील विभागीय चौकशीचा संपूर्ण प्रवास पाहिला. केवळ एका संशयावरून होणाऱ्या निलंबनापासून ते दोषारोपपत्रासारख्या कायदेशीर दस्तऐवजापर्यंत, बरोबर. कोर्टासारख्या चालणाऱ्या चौकशीपासून ते अगदी करिअर संपवणाऱ्या शिक्षेपर्यंत आणि त्याविरुद्ध दाद मागण्याच्या संधीपर्यंत, हे स्पष्ट आहे की ही एक अत्यंत संरक्षित आणि नियमबद्ध प्रक्रिया आहे. अगदी बरोबर. या संपूर्ण प्रक्रियेचा आत्मा हाच आहे की कोणालाही आपलं म्हणणं मांडण्याची संधी दिल्याशिवाय दोषी ठरवलं जाऊ नये. प्रत्येक टप्प्यावर पारदर्शकतेचा आणि निष्पक्षपातीपणाचा आग्रह धरलेला दिसतो. ही संपूर्ण प्रक्रिया शिस्त आणि नैसर्गिक न्याय यांच्यात संतुलन साधण्याचा एक उत्तम प्रयत्न आहे. हो. पण श्रोत्यांनी यावर विचार करायला हवा की प्रशासकीय कार्यक्षमता आणि ही कठोर वेळखाऊ कायदेशीर प्रक्रिया यांचा मेळ कसा घालायचा? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. काही वेळा तातडीने निर्णय घेणं गरजेचं असतं, पण ही प्रक्रिया त्याला अडथळा ठरते का? कार्यक्षमता आणि पारदर्शकता यांचा समतोल साधताना या प्रक्रियेत आणखी सुधारणेला वाव आहे का, यावर नक्कीच विचार करायला हवा.